गणपती बाप्पा मोरया. प्रेक्षक हो, आपल्या घराघरात बाप्पांचे स्वागत भक्तिभावाने होत असताना आज आपण पाहत आहोत अत्यंत सुंदर अशी अप्रतिम आणि अशी ही आरास साकारली आहे सीमा पाटील यांनी. मोबाईलवर जेजुरी गडाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी या प्रतिमेची प्रेरणा घेऊन आपल्या घरात बाप्पासाठी जिवंत अशी जेजुरी गडाची आरास उभी केली आहे. सोन्याच्या रंगात न्हालेल्या जेजुरी गड, मंदिराच्या उंच कळसावर फडकणारा भगवा झेंडा आणि सोबतच दिव्य सजावटीमुळे ही आरास खऱ्याखुऱ्या जेजुरीचा अनुभव देत आहे. बाजूलाच बानुबाई व म्हाळसा अशी सुंदर प्रतिमा स्वीकारली आहे. टाकाऊ वस्तूचा वापर करून आणि गव्हाची कणिक यापासून व कलरच्या साह्याने सदर देखावा साकारण्यात आला आहे. मागील वर्षी केदारनाथची हुबेहूब प्रतिमा साकारण्यात आली होती. सीमाताईच्या हाताची ही कला, त्यांचा उत्साह आणि बाप्पावरचं प्रेमभाव पाहून प्रत्येकाला प्रेरणा मिळते. प्रेक्षक हो, तुम्हीही पाहत आहात की घरच्या छोट्याशा जागेतही भक्तिभावाने मोठ्या मोठ्या देवस्थानाची अनुभूती करता येते. सीमाताईच्या या सुंदर उपक्रमाला आपल्या चॅनलकडून मनपूर्वक शुभेच्छा. प्रेक्षक मित्र हो, अशा भक्तिभावाने सजलेल्या आरासाचे दर्शन घडण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. जनहक्काचा रिपोर्टर संग्राम बागल. नमस्कार, मी सौ सीमा आनंदराव पाटील आहे आणि मला हे सर्व आरास स्पर्धा जी आहे ना, त्यामध्ये मी प्रत्येक वेळेस भाग घेते. मला लहानपणापासून आवड आहे याची. गेल्या वर्षी पण मी केदारनाथचं केले होते डेकोरेशन, त्यामध्ये पण माझा नंबर आलेला होता. यावर्षी मी सोन्याची जेजुरी हा देखावा सादर केला आहे. संपूर्ण टाकाऊ वस्तूपासून बनवले. एक ना एक गोष्ट असं म्हणजे माझ्या हाताने, स्वतःच्या हाताने बनवले. कमीत कमी खर्चात कसं डेकोरेशन होतंय ह्याचा विचार करते मी. हे जे आहे ना, खंडोबा आणि ही माळसा, हा सर्व गव्हाच्या पिठापासून बनवलेला आहे. हा आतला खंडोबा, सगळ्या मूर्त्या आणि हे पुट्ट्यापासून बनवलेले आहेत. हे सर्व तो ऋषीमणी पण गव्हाच्या पिठाचे आहेत आणि ह्या छोट्या बॉटलच्या आहेत त्या बाहुल्या. आणि हे मोर पण मीच बनवलेला आहे पुट्ट्यापासून. हे सर्व जे बनवलंय तुम्ही ते म्हणजे कशापासून बनवलंय, काय सांगू शकाल तुम्ही? पुट्ट्यापासून बनवलंय सगळं, असं गव्हाच्या पिठापासून आणि पुट्ट्यापासून वस्तू आहेत ह्या. बॉक्स म्हणजे पार्लेचे वगैरे तुम्ही वापरलेत ना, जे बॉक्स आपण टाकू असतात किंवा वापरत नाही, त्याच्यापासून बनवलेलं आहे. फक्त कलरिंग आणि चिटकावण्यासाठी ग्लूगनचा वापर केलाय. कमीत कमी खर्चामध्ये कसं होईल डेकोरेशन छान याचा विचार. हे बानुबाई मंदिर आहे. मंदिर हे इथं जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे. नवरी नवरदेव ही पुट्ट्यापासूनच बनवलंय सगळं. हे गोंधळी, परत इथं तळी उचलायचा कार्यक्रम आहे. हे ऋषीमुनी आहे तिथले. हे नंदी मंदिर आहे इथलं. हे जे माझ्या मनात आली कल्पना मंदिर बनवायचं, मला म्हणजे गेल्या वर्षीपासून मी देवस्थानच बनवते. गेल्या वर्षी पण मी केदारनाथचा देखावा केला होता. यावर्षी मग जेजुरी कल्पना आली माझ्या मनामध्ये आणि मी जेजुरी पाहिली पण नाही. मी मोबाईलवर असं सर्च करत मंदिरातली मूर्ती जशाच तशी